नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. मी अक्षय कदम. सो गाईज, आज या आपल्या यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर मी तुमच्यासोबत एमपीएससीचा जो राज्यसेवेचा नवीन सिलेबस आहे त्या सिलेबस मधल्या नीतिशास्त्राच्या पेपरचं जो पूर्ण सिलेबस आहे तो डिस्कस करणार आहे. सो ऑलरेडी मी पार्ट 1 मध्ये मी याचा नीतिशास्त्राचा तत्वज्ञान आणि मानसशास्त्र या भागाचं डिस्कशन ऑलरेडी रेकॉर्ड केलेलं आहे. आणि या आपल्या सेकंड पार्ट मध्ये आपण प्रशासकीय नीतिशास्त्राचा जो सिलेबस आहे त्याचा सिलेबस डिस्कस करूयात. सो अगोदर तुम्ही पार्ट 1 ते रेकॉर्डिंग पहा आणि नंतर हे पार्ट 2 चं जे सिलेबस डिस्कशनचं रेकॉर्डिंग आहे ते पहा. सो गाईज, की नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हा जो नीतिशास्त्राच्या पेपरचा जो सिलेबस आहे त्यातलं नीतिशास्त्र आणि अभियोग्यता हे जे दोन पार्ट आहेत, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र, मी ऑलरेडी त्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले. आता आपण सचोटी म्हणजेच प्रशासकीय नीतिशास्त्राचा सिलेबस डिस्कस करूया. पण याच्या अगोदर गाईज, ओके, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी अक्षय कदम, मी गेली 9 वर्ष झाले यूपीएससी साठी कोचिंग करत आहे. आणि इथिक्सचा जो पेपर आहे यूपीएससीचा आणि एसए जो सगळ्यात अवघड पेपर येतो यूपीएससी मध्ये एसएचा, या दोन विषयांचं गायडन्स करत आहे गेली 9 वर्ष. आणि यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर मी हे जे दोन विषय आहेत ते तुम्हाला मराठीमधून शिकवणार आहे. सो यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही 19 मे पासून नवीन मराठीमध्ये फाउंडेशन कोर्स बॅच लॉन्च करत आहोत. आणि ही जी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच असणार आहे ज्याच्यामध्ये राज्यसेवेचा नवीन सिलेबस पूर्णपणे कव्हर केला जाईल. आणि या बॅचमध्ये ओके, नीतिशास्त्र आणि निबंध या दोन्ही पेपरचं गायडन्स मी तुम्हाला करणार आहे. आणि ही जी बॅच आहे ओके, ही तुमचं वन स्टॉप सोल्युशन असेल. तुम्हाला ही बॅच सोडून दुसरं काहीही फॉलो करावं लागणार नाही. आणि याच्यात जे यूपीएससी गाईडला खूप वर्षाचा यूपीएससीचा एक्सपिरियन्स आहे आणि यूपीएससी गाईडची जे फॅकल्टीज आहेत ज्या यूपीएससीला शिकवतात त्याच फॅकल्टी ह्या बॅचमध्ये मराठीला पण शिकवणार आहेत. आणि सो तुम्हाला यूपीएससी लेवलचंच कंटेंट आणि गायडन्स, डायरेक्शन तुम्हाला इथे मिळेल. ओके, सो गाईज, आता आपला जो हा टॉपिक आहे नीतिशास्त्र, सचोटी, अभियोग्यता, ओके, त्याचा सिलेबसचं डिस्कशन. आणि मी जेव्हा क्लासरूम मध्ये तुम्हाला हे विषय शिकवेन, तुम्हाला काय अभ्यासायचं आहे, काय सिलेबसमध्ये पॉइंट लिहिलेले आहेत, काय अपेक्षित आहे, त्याच्यावर आपण चर्चा करूया. आणि हा जो हे जे दोन महत्वाचे पेपर आहेत जे जुन्या सिलेबसमध्ये नव्हते, कारण GS 1 to 3 मधले जे पेपर्स आहेत ते ऍटलिस्ट कव्हर, म्हणजे तुम्ही थोडंफार वाचलेले असतील, हिस्ट्री, जॉग्राफी वगैरे. हा असा पेपर आहे की जो ना जुन्या सिलेबसमध्ये होता ना तुम्ही कधी शाळेत शिकलेला आहे, नीतिशास्त्र वगैरे. निबंध लेखन पण एक पार्ट की ज्याच्यावर एवढं एक्सक्लुझिव्हली शिकवलं जात नाही. सो या दोन पेपरचीच विद्यार्थ्यांमध्ये जास्त भीती आहे, पण त्याची तुम्ही काही काळजी करू नका. यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर या दोन्ही पेपरचं ओके सखोल मार्गदर्शन मिळेल. आणि मी जे क्लासमध्ये शिकवेन, ज्या नोट्स देईन आणि यूपीएससी गाईड मधून जे तुम्हाला मटेरियल मिळेल हे तुमचं वन स्टॉप सोल्युशन. तुम्हाला दुसरं काहीही अभ्यासाची गरज पडणार नाही. सो ही जी बॅच चालू होणार आहे त्याच्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगेनच. सो जसं की मी सांगितलं ऑलरेडी पहिल्या डिस्कशन मध्ये की नीतिशास्त्राचे 3 भाग आहेत, तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि लोकप्रशासन. या दोन्हीचा सिलेबस आपण ओव्हरव्ह्यू केलेला आहे. मानसशास्त्र म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनचा सगळा पार्ट आहे. सो एक प्रशासनामध्ये कोणती नैतिक मूल्ये तुमच्यामध्ये असली पाहिजेत आणि कोणती प्रशासनामध्ये, कायद्यांमध्ये कुठली नैतिकता असली पाहिजे, ओके, त्याच्या संदर्भात काय आयोगाला म्हणायचं आहे, काय टॉपिक्स दिलेत ते पाहूयात. सो याच्या अगोदर एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या गाईज, की तुम्हाला एक चांगलं प्रशासन चालवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा 2 गोष्टींची गरज पडते. एक आहे चांगली लोक. तुकाराम मुंडे सर वगैरे, पवनीत कौर मॅडम, बरेच असे प्रशासकीय अधिकारी आहेत. ओके, सो पहिले तर सिस्टीम मध्ये चांगली लोक घ्या आणि त्याच्यानंतर ओके चांगली सिस्टीम बनवा. गुड पीपल, गुड सिस्टीम. आणि त्याच्यातून तुमचं घडतं ओके नैतिक प्रशासन. सो गुड पीपल आणि गुड सिस्टीम. आता गुड पीपल, गुड सिस्टीम मध्ये मग तुमचं सद्गुण, की चांगले सद्गुणावाले लोक घ्या. आणि दुसरंच आहे की चांगली नैतिक क्षमता और नैतिक कायदे विकसित करा. आणि सो सिलेबसमध्ये पुढे एक टॉपिकच आहे, कॉन्शियन्स अँड लॉज, रूल्स, रेग्युलेशन ऍज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स. नैतिक मार्गदर्शनाचे स्त्रोत म्हणून सिलेबसचा टॉपिक आहे. ओके, कायदे, नियम, नियमन आणि सत्सद विवेकबुद्धी. म्हणजे टॉपिकला म्हणणं काय की तुम्हाला जर नैतिकतेने प्रशासन चालवायचं असेल, देश चालवायचा असेल,
तर नैतिक मार्गदर्शनाचा स्रोत म्हणून कायदे, नियम, नियमन, गुड सिस्टीम आणि विवेकबुद्धी म्हणजे गुड पीपल. सो चांगले लोक आणि चांगलं प्रशासन, कायदे मिळून बनतं तुमचं नैतिक प्रशासन. आता याच्यामध्ये मग तुम्ही एवढंच गोष्ट नीट लक्षात घ्या. सो गुड पीपल, सद्विवेक बुद्धीवाले लोक, सद्गुणी लोक म्हणजे काय? नैतिक क्षमतेवाले लोक, इथिकल कॉम्पिटन्स. चांगली सिस्टीम म्हणजे काय? कायदे, नियम, नियमन म्हणजे इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा. सो गुड पीपल, गुड लॉज, हे 2 पॉइंट मी का सांगतोय आता या दृष्टिकोनातून तुम्ही जर पुढचा प्रशासकीय नीतिशास्त्राचा सगळा सिलेबस बघितला तर तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की हा जो सगळा सिलेबस आहे ह्या 2 गोष्टींवरच आधारित आहे. अर्धा सिलेबसमध्ये त्यांचं म्हणणं काय आहे की प्रशासनामध्ये चांगली लोक घ्या, ज्यांच्यात मूलभूत तत्व आहेत अशी चांगली लोक. सो मग चांगला अधिकारी कोण? एक चांगला अधिकारी म्हणून तुमच्या आत कुठली मूल्य पाहिजेत, कुठली तत्व पाहिजेत, सिलेबसचा अर्धा भाग त्याच्यावर आहे. आणि त्याच्यानंतर चांगले लोक आले, पण प्रशासनात चांगले लोक आले तरी त्यांना चांगल्या कायद्यांची साथ गरजेचं आहे. आणि काही वाईट लोक आली तर त्यांना रोखण्यासाठी कायद्यांची भीती गरजेची आहे. तर मग चांगले कायदे, चांगली सिस्टीम कशी बनवली जाते, अर्धा सिलेबसमध्ये त्याच्यावर फोकस आहे. आणि सो हे लक्षात ठेवून आपण मग सिलेबस अभ्यासला तर तुम्हाला खूप योग्य प्रकारे कळणार आहे की त्यांना काय अपेक्षित आहे सिलेबस मधून. सो आता जे युपीएससी गाईडवर आम्ही नवीन बॅच चालू करणार आहोत 19 मे पासून, तर त्याचा मी जे सांगितलं की एमपीसी डिस्क्रिप्टिव्ह प्रिलियम कम मेन्स फाउंडेशन बॅच मराठी मीडियम मधून चालू होणार आहे आणि ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये. त्याच्यासाठी तुम्ही ऍडमिशन घ्या, खूप रिझनेबल फी ठेवलेली आहे युपीएससी गाईडनी आणि त्याच्यावरही तुम्हाला 15% डिस्काउंट मिळेल. अक्षय सर हा जर तुम्ही कुपन कोड वापरला तर ऑनलाईन मध्ये, ऑफलाईन मध्ये पण तुम्ही येऊन ओके हा कोड रिफर केला तर ऑफलाईन मध्ये तुम्हाला ते डिस्काउंट मध्ये एक डिस्काउंट मिळेल, फीज मध्ये सूट मिळेल. सो आपण अभ्यासक्रमातील तत्वज्ञान भाग त्याच्यावर ऑलरेडी हे पार्ट कव्हर केले आहे. नीतिशास्त्र, मानवी संवाद, मानवी कृतीत नीतिमत्तेचे सार, निर्धारक परिणाम मागच्या भागामध्ये मी डिस्कस केलेला आहे. सो आधी तो भाग बघून घ्या. देन नैतिकतेचे पैलू, आणि याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, जसे की नैतिकतेच्या पैलूमध्ये मी सांगितलं की वर्णात्मक नीतिशास्त्र, विश्लेषणात्मक नीतिशास्त्र आणि नियामक नीतिशास्त्र ह्या सर्व शाखा. आणि नियामक नीतिशास्त्रामध्ये परत सद्गुणात्मक नीतिशास्त्र, हेतुवादी नीतिशास्त्र आणि कर्तव्यवादी नीतिशास्त्र आणि मूलभूत अधिकाराचा सिद्धांत. तसंच विश्लेषणात्मक नीतिशास्त्र. विश्लेषणात्मक नीतिशास्त्र म्हणजे की मी मागच्या डिस्कशनमध्ये सांगितलेलं की हिंदू धर्मामध्ये नॉनव्हेज खाणे न खाणे हा एक खूप मोठी टीका आहे त्याच्यावर, नॉनव्हेज खाण्यावर. बुद्धिझम मध्ये, जैनिझम मध्ये पण, इस्लाम ख्रिश्चॅनिटीमध्ये अलाउड आहे. हे झालं वर्णात्मक नीतिशास्त्र. नियामक मध्ये की नियम दिले जातात, जनावरांच्या अधिकारांचं उल्लंघन करू नका, एंडेंजर्ड स्पीसीजचं रक्षण करा, ओके, क्रुएल्टी टुवर्ड्स अॅनिमल ऍक्ट, हे कायदे नियम आहेत, पाळा. नियामक नीतिशास्त्र. पण नियामक नीतिशास्त्रात हे करा किंवा ते करा हे कळण्या अगोदर तुम्हाला ओके एक उच्च लेवल चर्चा कराव्या लागतात, ज्या येतात विश्लेषणात्मक नीतिशास्त्रात. जसं की जनावरांना अधिकार आहेत का, जनावरांना अधिकार असतील तर माणसांना ते अधिकारांची काळजी करण्याची गरज आहे का, ओके. आणि जर सिंहानी सशाला मारलं तर सिंहाला नैतिक धरतो का आपण, अनैतिक धरतो का? नाही. मग मानवाला नैतिक का धरावं? ह्या ज्या चर्चा आहेत, ज्या उच्च दर्जाच्या चर्चा, त्या येतात विश्लेषणात्मक नीतिशास्त्रात. सो याच्यामध्ये आपण गर्भांचे अधिकार, गर्भांना अधिकार असतात का, ओके, जगण्याचा अधिकार आहे तसा मृत्यूचा अधिकार का नसतो, ओके. या ज्या चर्चा आहेत उच्च लेवलच्या, हायर ऑर्डर मोरल थिंकिंग, म्हणजे ते विश्लेषणात्मक की नीतिशास्त्राचंच विश्लेषण करायचं, ते आपण चर्चा करणार आहोत. आणि जो नीतिशास्त्रातला महत्वाचा भाग तत्वज्ञानाचा. मग आपण मानसशास्त्राच्या भागामध्ये मानवी मूल्य संक्रमण कोठून होते, वृत्तीमध्ये नैतिक, राजकीय आणि अजून बऱ्याच वृत्ती ज्या मी शिकवणार आहे. त्यानंतर त्याच्यानंतर सामाजिक प्रभाव आणि अनुनय आणि भावनिक बुद्धिमत्ता आणि त्याची प्रशासनातील उपयुक्तता, ओके, हा पार्ट बघणार आहोत. याच्याबद्दल मी ऑलरेडी सखोल चर्चा केली आहे मागच्या पार्ट 1 मध्ये, ते लेक्चर बघून घ्या. त्याच्यानंतर मग आहे आपला अभ्यासक्रमातील प्रशासकीय भाग. सो प्रशासकीय नीतिशास्त्र एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, हा थोडक्यात काय आहे की पबॅड पॉल सायन्सचा पेपर त्यांनी वरच्यावर कंबाईन केलेला आहे आणि त्याला थोडा फिलॉसॉफीचा टच देऊन प्रेझेंट केलेला आहे, ओके. सो मग या सिलेबसमध्ये आता एक टॉपिक पॉइंट वाईज मी तुम्हाला सांगत जाईन. पण मगाशी मी काय सांगितलं, जर सिलेबसचा नीट अभ्यास केला तर 2 गोष्ट कळेल.
की सिलेबसमध्ये एक भाग जो आहे तुमचा तो फोकस करतो तुमचा एक भाग याच्यावर चांगल्या सिस्टीमवर, सिस्टीम कशी चांगली बनवा. एक भाग फोकस करतो चांगल्या व्यक्तींवर, लोकांवर, मूल्य कसे विकसित करा. सो मूल्य आणि कायदे, चांगले लोक आणि चांगले काय सिस्टीम, गुड पीपल गुड सिस्टीम. सो बघा आता ह्या दृष्टिकोनातून सिलेबस बघताना टॉपिक मध्ये हा पार्ट सगळ्यात पहिल्यांदा बघा. टॉपिकचं नाव काय? ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिस. वृत्ती आणि नागरी सेवेतील पायाभूत मूल्ये. एक नागरी सेवक म्हणून तुमच्यात कुठलं पायाभूत मूल्य पाहिजेलच. चांगला प्रशासक कुठल्या मूल्याने ठरतो आणि त्याच्यात कुठली मूल्य दिली त्यांनी? विश्वासार्हता, निपक्षपातीपणा, तटस्थता, वस्तुनिष्ठता, लोकसेवेला समर्पण, सहवेदना, दुर्बल घटकांबद्दल सहिष्णुता, करुणा. हे जी मूल्य आहेत ना ही व्यक्तीच्या आत असतात, जी चांगला प्रशासकीय अधिकाऱ्याला बनवतात. एक चांगला प्रशासकीय अधिकारी म्हणजे ज्याच्याकडे करुणाभाव पाहिजे, सहिष्णुता पाहिजे, तो समर्पित पाहिजे लोकसेवेला, तो वस्तुनिष्ठ पाहिजे, तो पक्षपाती नसला पाहिजे, तो तटस्थ असला पाहिजे, त्याच्यात सहवेदना असली पाहिजे. सो ही सगळी मूल्य येत आहेत व्यक्तीच्या आत. तो विश्वासार्ह पाहिजे म्हणजे व्यक्तीच्या आत फाउंडेशनल व्हॅल्यूज. आणि मग सिलेबसचा जो बाकीचा भाग आहे त्याच्यामध्ये की नागरी सेवा मूल्य, लोक प्रशासनातील नैतिक आचरण, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय काय बघा. की मगाशी मी जो टॉपिक सांगितलेला, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व पेच आणि नैतिक मार्गदर्शनाचे स्त्रोत म्हणून कायदे, नियम, नियमन आणि सत्सद विवेक बुद्धी. सो कायदे, नियम, नियमन सिस्टीम, सत्सद विवेक बुद्धी तुमचं व्यक्ती. सो व्यक्ती आणि कायदे, गुड पीपल गुड सिस्टीम टॉपिक आहे सेपरेटली आणि बाकी सिलेबस पण त्याच्यावर ऑर्गनाइज आहे. त्याच्यानंतर बघा उत्तरदायित्व आणि नैतिक कारभार. नैतिक कारभार कसा चालवाल? उत्तरदायित्व हे प्रशासनात असतं, व्यक्तीच्या आत नसतं. ओके. तसंच कारभारातील सचोटी, लोकसेवेची संकल्पना सचोटी कारभारात असते. ओके. त्याच्यामुळे कारभार तुमच्या प्रशासनामध्ये सचोटी तुम्ही कशी आणसाल? युपीएससीने प्रश्नच विचारलेला एकदा, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय टर्म प्रोबिटी, हाऊ टू एन्श्युअर प्रोबिटी इन गव्हर्नन्स. कारभारातील सचोटी म्हणजे काय? कारभारात सचोटी कशी विकसित कराल. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी, माहितीची देवाणघेवाण आणि पारदर्शकता. माहितीची देवाणघेवाण पारदर्शकता तुमच्या आत नसते, पारदर्शकता कायद्यात असते. आरटीआय पारदर्शक, ई गव्हर्नन्स पारदर्शक, माहितीची देवाणघेवाण तुम्हाला आवडू न आवडू कायद्याने ती ठरवली जाते. त्यानंतर सिटीजन चार्टर, नागरिकांची सनद. ओके. नागरिकांची सनद एक कायदा आहे. नागरिकांना काय अधिकार असतील प्रशासनामध्ये? कार्यसंस्कृती, वर्क कल्चर, ऑर्गनायझेशन कसं आहे तुमच्या प्रशासनातली कार्यसंस्कृती. सेवा वितरण, तुम्ही कशी चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस देता, किती कमी पैशात, ऑनलाईन, कमी वेळेत, कार्यक्षमपणे सेवा वितरित करता. हे तुमच्या आतला भाग नाहीये, हा सिस्टीमचा भाग आहे. तसे सार्वजनिक निधीचा वापर तुम्ही कसा करता आणि भ्रष्टाचार ओके सिस्टीम मध्ये कसा रोखायचा, हे सगळे झाले सिस्टीम रिलेटेड गोष्टी. आणि सो हा जो एंटायर सिलेबस आहे टेक्निकली बघितला तर तुम्हाला या दोन भागांमध्ये विभागलेला क्लिअरली दिसेल. आणि त्याच्यानंतर मग काही टॉपिक पण आहेत, आंतरराष्ट्रीय संबंध व निधीमधील नैतिक मुद्दे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि याच्यावरच्या सर्व जे आतापर्यंत शिकलो त्याच्या संबंधित केस स्टडी, ते मी तुम्हाला पुढं सांगेनच. सो मग आता आपण एक 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 ह्या सिलेबसचे टॉपिक काय म्हणतात, त्यांचा अर्थ काय आणि आपल्याला काय अभ्यासाचं आहे ते बघत जाऊया. ओके. सो आतापर्यंत मी तुम्हाला बेसिक ओव्हरव्ह्यू दिला सिलेबसचा, मानसशास्त्र भाग आणि प्रशासकीय नीतीशास्त्राचा. सो प्रशासकीय नीतीशास्त्रामध्ये पहिला टॉपिक आहे पब्लिक अँड सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज अँड इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, स्टेटस अँड प्रॉब्लेम्स. सो सार्वजनिक नागरी सेवा मूल्ये आणि लोक प्रशासनात नैतिक आचरण, स्थिती आणि समस्या. आता याचा जो फर्स्ट पार्ट आहे सार्वजनिक नागरी सेवा मूल्ये. ओके. सो नागरी सेवेत कुठली मूल्ये महत्वाची आहेत? आता त्याच्यामध्ये मग नागरी सेवेमध्ये दोन प्रकारे सांगितले, काही मूल्ये जी तुमच्या आत लागतात तर काही मूल्ये जी सिस्टीमचा पार्ट असतात प्रशासनाचा. सो मग तुमच्यात जी मूल्य आहेत त्याच्यामध्ये मग पुढे जे सांगितलेत एमपीएससीने सिलेबसमध्ये 6 मूल्य दिलेली आहेत. विश्वासार्हता, तटस्थता, निष्पक्षता, दुर्बल घटनांबद्दल करुणाभाव. तशीच सिस्टीम मधली जी काही दिलेली अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, सिक्युरिटी, प्रोबिटी वगैरे. आणि ही सोडून ही काहीतरी 7-8 सिलेबस मध्ये दिलेली, त्याच्यानंतरही बरीच अजून मूल्य आहेत जी सिलेबसमध्ये मेन्शन नाहीयेत पण त्याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. सो अशी मूल्यही आपल्याला बघावी लागणार आहेत. जसं की संविधानिक नैतिकता, युपीएससी याच्यावर 3 वेळा प्रश्न विचारलेला आहे. सो संविधानिक नैतिकता म्हणजे काय? आणि त्याच्यानंतर एक असा प्रश्न आलेला युपीएससी मध्ये की
अलॉंग विथ बिईंग इथिकली कॉम्पिटंट, ब्युरोक्रॅट्स मस्ट बी प्रोफेशनली कॉम्पिटंट. सो की तुम्ही एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने नैतिक असण्याबरोबर त्यांनी व्यावसायिक असणे पण गरजेचे आहे. ओके, सो स्पष्ट करा. सो याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय की नैतिक मूल्य असणे गरजेची आहेत, पण त्याच्यामध्ये अजून एक मूल्य पाहिजे, व्यावसायिकता. आता व्यावसायिकता म्हणजे काय, सिलेबसमध्ये कुठेच मेन्शन नाहीये, पण प्रश्न येऊन गेलेला आहे. सो महत्वाची गोष्ट की युपीएससी एमपीएससीने काही सिलेबस दिला असेल, तुम्हाला मागचे युपीएससीचे काय प्रश्न आलेले हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, आणि त्या प्रश्नांनुसार तुम्ही पुढे काय उत्तरं लिहिणार आहात ते पण खूप गरजेचं आहे, की अभ्यास करताना कशी उत्तर लिहित आणि कुठले कुठले टॉपिक कव्हर करायचे आहेत. आता मग प्रशासनामध्ये व्यावसायिकता असणे म्हणजे काय, ह्याची मी बरीच उदाहरणं देईन, पण सिंपल एक इश्यू आहे की एक आर्मी सोल्जर म्हणून तुम्ही करेजियस पाहिजे. दॅट्स क्वाईट सेन्सिबल, तुमचे नीती मूल्य झालं ते. पण आर्मी सोल्जर तुम्ही आहात, खूप करेजियस आहात, पण जर एखाद्या आर्मी सोल्जरची एखादी गोळी जर जाग्यावर लागत नसेल तर मग त्याच्यात तो झाला व्यावसायिकतेचा अभाव. ओके, की त्या गोष्टीसाठी तुमच्याकडे ते स्किल्स जे गरजेचे आहेत, कॉम्पिटन्सी ती आहे का नाही, प्रोफेशनल कॉम्पिटन्सी. आणि सेम वे मग तुमचं की हा जो आहे की एखादा पोलीस अधिकारी आहे, खूप इमानदार आहे, पण त्याला एक गुन्हा सोडवता येत नाही, एखादा क्रिमिनलला पकडता येत नाही, तर मग तुमच्याकडे नीतिमत्ता आहे पण त्याचा फायदा काय, व्यावसायिकता जर नसेल तर. सो बेसिकली मला शिकवता खूप चांगलं येतंय, की मला बोलता खूप चांगलं येते, प्रेझेंटेशन, कम्युनिकेशन स्किल सगळं व्यवस्थित आहे, पण मला नीतिशास्त्र विषयाचं ज्ञान नाही आणि मी नीतिशास्त्र शिकवतोय, तर मग ते झालं व्यावसायिकतेचा अभाव. सो असे प्रश्न येतात. सो बऱ्याच गोष्टी तुम्हाला सिलेबसमध्ये रिस्ट्रिक्ट राहून वाचून काम होणार नाहीये. सो सार्वजनिक नागरी सेवा मूल्ये, खूप सारी मूल्य आहेत जी बघायची आहेत. आणि लोक प्रशासनात नैतिक आचरण, स्थिती आणि समस्या. मग लोक प्रशासनात नैतिक आचरण, स्थिती आणि समस्या, की लोक प्रशासनात आता कुठले इथिकल इश्यू, महत्वाचे नैतिक मुद्दे प्रशासनाच्या समोर आहेत आणि त्याच्यावर स्थिती, की सरकारने त्या सर्व मुद्द्यांमध्ये काय केलेलं आहे आणि अजून काय काय समस्या आहेत. सो बेसिकली इश्यू एवढाच आहे. पुढे जी मूल्य दिलेली आहेत त्यांनी, तटस्थता, मग आपल्या प्रशासनात राजकीय तटस्थता आहे का, त्यासाठी कुठले कायदे आहेत, स्थिती आणि त्यांच्या समस्या काय. पुढे सिलेबसमध्ये त्यांनी लिहिले कारभारातील सचोटी. तर मग कारभारातील सचोटी म्हणजे काय, भारतीय प्रशासन सचोटीने काम करतं का, ओके, स्थिती काय आहे आणि सचोटीला काही धोके आहेत, ओके, किंवा विश्वासार्हतेला अधिकाऱ्यांच्या काय धोके निर्माण होऊ शकतात, समस्या काय आहेत, आणि त्याच्या बरोबर की ते मूल्य जे आहे विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता, सचोटी, हे प्रशासनात जर वृद्धिंगत करायचं असेल, वाढवायचं असेल तर आपल्याला काय ऍक्शन घ्याव्या लागतील, ह्या पॅटर्न मध्येच तुम्हाला सगळा पेपरचा अभ्यास जो करायचा आहे. सो उत्तरदायित्व म्हणजे काय, उत्तरदायित्व जर प्रशासनात असेल त्याचं महत्व काय, नसेल तर तोटे काय, आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी सरकारने आतापर्यंत काय केलेलं आहे. ओके, जसे राईट टू इन्फॉर्मेशन, ई गव्हर्नन्स, डिसेंट्रलायझेशन, सत्तेचे विकेंद्रीकरण वगैरे. आणि अजून जर तुम्हाला प्रशासनामध्ये उत्तरदायित्व वाढवायचं असेल तर काय पावलं उचलावी लागतील, ओके, त्याच्या संदर्भाच्या समस्या किंवा उपाययोजना. सो ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सर्व गोष्टी बघायच्या. मग बेसिकली त्याच अँगली पारदर्शकता म्हणजे काय, प्रशासनात पारदर्शकता असेल तर फायदे काय, नसतील तर तोटे काय, प्रशासनातली पारदर्शकता वाढवायची कशी, ओके, त्याचे उपाययोजना काय. आणि याच फॉर्मॅटमध्ये सगळा सिलेबस मग बघत जायचा. ही महत्वाची इथं जे पण टर्म्स दिलेले आहेत. मग सिटीजन चार्टर, सिटीजन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन, नागरिक केंद्रित प्रशासन, ओके, त्याच्याबरोबर सिटीजन चार्टर, नागरिकांची सनद. मग हे कन्सेप्ट काय आहेत, गुड गव्हर्नन्स, सुशासन म्हणजे काय, मग गुड गव्हर्नन्स कशामुळे जन्माला येतं, किंवा सिटीजन चार्टर असेल तर त्याचे फायदे काय, सिटीजन चार्टर नसल्यामुळे तोटे काय, आजच्या सिटीजन चार्टर जे आहेत त्यांची स्थिती काय आहे, की कुठल्या गोष्टी कव्हर होतात वगैरे, आणि आजच्या सिटीजन चार्टरच्या समस्या काय आहेत, आणि आज जे सिटीजन चार्टर आहेत ते जर आपल्याला अजून चांगले बनवायचे असतील, ओके, अजून त्यांना त्यांच्या थ्रू सुशासन घडवून आणायचं असेल तर करायचं काय. सो बेसिकली गाईज, ओके, हे ज्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत ना त्या टेक्निकली सगळ्या इंटर रिलेटेड आहेत. तुम्हाला फक्त कन्सेप्च्युअली त्या नीट समजल्या, ऑटोमॅटिक खूप चांगल्या प्रकारे उत्तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे इथिकल कन्सर्न अँड डायलेमाज इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन, लॉज, रूल्स, रेग्युलेशन अँड कॉन्शियन्स ऍज द सोर्स ऑफ इथिकल गायडन्स. सो सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व पेच आणि नैतिक मार्गदर्शनाचे स्त्रोत म्हणून कायदे, नियमन आणि सत्सद विवेक बुद्धी. आता इथं काय म्हणले त्यांनी, सरकारी आणि खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व
पेच. सो सरकार बरोबर खाजगी संस्था हा शब्द स्पेसिफिकली मेन्शन आहे. आणि हा जो शब्द इथं आहे खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व पेच हा शब्द नोट करा. त्याच्यानंतर तुम्ही सिलेबसमध्ये थोडं आधी गेला तर तुम्हाला एक परत टॉपिक येतो ऍक्च्युली तो जो टॉपिक आहे इथिक्स इन पब्लिक अँड प्रायव्हेट रिलेशन्स म्हणून. सो आय गेस तो पुढे मी कुठेतरी ऍड केला असेल. सो इथिक्स इन पब्लिक अँड प्रायव्हेट रिलेशन हा एक सेपरेट टॉपिक आहे की पब्लिक रिलेशन म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात आणि प्रायव्हेट रिलेशन तुमच्या पर्सनल रिलेशन मध्ये ओके नीतीशास्त्राचे जे नियम किंवा नीतीशास्त्राचे जे महत्व आहे. सो आणि त्याच्यानंतर अजून एक टॉपिक आहे सिलेबसमध्ये बघा कॉर्पोरेट गव्हर्नन्स. कॉर्पोरेट गव्हर्नन्स किंवा बिझनेस इथिक्स की खाजगी क्षेत्रातील नैतिकता. सो हा जो टॉपिक आहे कॉर्पोरेट एंटिटी की तुम्ही एक प्रायव्हेट कंपनीचे एमडीसी आहात कॉर्पोरेट प्रायव्हेट कंपनी चालवत असाल तर तिथे नीतीशास्त्रासंबंधित कुठले नियम आहेत किंवा नीतीशास्त्राचे कुठले नियम तुम्हाला फॉलो करावे लागतात. सो मग कमिंग बॅक टू आपला हा जो टॉपिक आहे की सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व पेच म्हणजे सरकार आणि खाजगी संस्था. परत टॉपिक आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड सार्वजनिक क्षेत्र म्हणजे पब्लिक व्हॅल्यूज. आणि याच्या आधी एक टॉपिक आहे इथिक्स इन पब्लिक अँड प्रायव्हेट रिलेशन. खाजगी आणि प्रायव्हेट रिलेशन म्हणजे तुम्ही दुसऱ्या लोकांशी जेव्हा वाचता पब्लिक अँड प्रायव्हेट. सो पब्लिक दुसऱ्या लोकांशी जेव्हा वागता प्रायव्हेट तुमचे स्वतःचे. सो या तिन्ही टॉपिकचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला 3 नीतीशास्त्राच्या 3 बाजू बघायच्या आहेत. एक बाजू आहे तुमचं खाजगी नीतीशास्त्र इथिक्स इन पर्सनल रिलेशन नॉनव्हेज खाऊ का नको खाऊ खोटं बोलणे न बोलणे ह्याच्या संदर्भात की तुमचे स्वतःचे नैतिकतेचे नियम ओके खाजगी जीवनात तुम्ही जे वापरता. मग प्रत्येकाला लिव्ह इन रिलेशनशिप योग्य वाटेल नाही वाटेल नॉनव्हेज खाणं योग्य वाटेल नाही वाटेल अंडर व्हेज नॉनव्हेज असतं का नाही प्रत्येकाची आपापली मतं. ती झाली तुमच्या खाजगी जीवनातील नीतिमत्ता. दुसरं आहे तुमचं प्रशासकीय जीवनात ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये नीतिमत्तेचे काय नियम आहेत. सो मग ऍडमिनिस्ट्रेशन मधले म्हणजे तुमचं गव्हर्नन्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे नैतिकतेचे नियम आहेत तर ते म्हणजे हा सगळा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सचा पार्ट खाजगी क्षेत्रातील नैतिकता आणि सार्वजनिक क्षेत्रातील. आणि मग येतं खाजगी क्षेत्रातील तुम्ही जेव्हा प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत आहात तर प्रायव्हेट कंपनीचे. सो शिकवताना आपल्याला मग 3 टॉपिक बघायचे पर्सनल इथिक्स आणि प्रोफेशनल इथिक्स म्हणजे तुमची नैतिकता एक व्यक्ती म्हणून आणि तुम्ही एखाद्या व्यवसायात काम करताय व्यावसायिक नैतिकता प्रोफेशनल. व्यवसाय काही असू शकतो खाजगी कंपनी किंवा सरकारी. सो तुम्ही एका आयसीआयसीआय मध्ये मॅनेजर आहात किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मॅनेजर आहात किंवा तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी आहात. तिथले नैतिकता आणि तुमची व्यक्तिगत नैतिकता ह्या दोन्हीमध्ये पण क्लॅश होऊ शकतो. सो तुम्ही पोलीस अधिकारी आहात आणि एखादी मुलगी केस फाईल करायला आली त्याच्या बॉयफ्रेंड विरोधात ज्याच्याबरोबर ती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती आणि तुमच्या व्यक्तिगत नैतिकतेमध्ये तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप योग्य वाटत नाहीत पण तुम्हाला काही वाटत असो तिला कायद्याने जो अधिकार आहे तो अधिकार तुम्हाला राखणं गरजेचं आहे. तुम्हाला तिला रक्षण देणं गरजेचं आहे. तुमची खाजगी लाईफमध्ये तुम्हाला काय योग्य आहे वाटतं याच्याशी प्रशासनाला किंवा एका प्रायव्हेट कंपनीला घेणं देणं नाही. सो तुम्ही जेव्हा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करता टाटा इन्फोसिस विप्रो वगैरे तुम्हाला नॉनव्हेज खायला आवडत नाही चांगली गोष्ट आहे खाजगी नीतिमत्ता असू शकते पण कंपनीची व्यावसायिक नीतिमत्ता असेल जिथं वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या देशातले मल्टीनॅशनल कंपनी आहे लोक काम करतात ज्यांच्यासाठी नॉनव्हेज खाणं हा टॅबू नसू शकतो. सो त्यांच्यासाठी ती गोष्ट योग्य आहे. सो तुम्ही हे एक्सपेक्ट करू शकत नाही की माझ्या कंपनीच्या कॅन्टीनमध्ये नॉनव्हेज सर्व केलं जाणार नाही. सो तुमची खाजगी नीतिमत्ता प्रशासकीय आणि एक प्रशासनात किंवा एका व्यवसायातली नीतिमत्ता. सो या दोन्हीतला क्लॅश. त्याचबरोबर ओके इथं जे आहे सरकारी आणि खाजगी संस्थातील नैतिक चिंता म्हणजे एक प्रायव्हेट कंपनीमध्ये तुम्ही काम करता आयसीआयसीआय एचडीएफसी मध्ये मॅनेजर आहात आणि एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मॅनेजर आहात. दोन्हीमध्ये काय फरक आहे का दोन्ही सेमच आहे किंवा तुम्ही ओके एक आयएएस बनणं किंवा एका पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग युनिटचं की महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट एमएसआरटीसी
ओके, त्याचे तुम्ही संचालक आहात किंवा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये, म्हणजे वॉल्वो वगैरे ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, इथे बऱ्याच आहेत सर्व्हिसेस, रेड बस वगैरे, जे त्याचे एमडीसीओ आहात, तर मग ह्या दोन्हीमध्ये काम करताना काय नियम सेम आहेत आणि काय नियम वेगळे आहेत? आणि नक्कीच ह्याच्यामध्ये नियम वेगळे आहेत. ओके, प्रायव्हेट कंपन्यावाले दिवाळी आणि गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये फायदा करण्यासाठी स्वतःचे रेट वाढवू शकतात, पण सरकारी कंपन्या ते करू शकत नाही. सरकारी बस जे महामंडळ चालवतं आपलं, ते रेट वाढवू शकत नाहीत. सरकारचं काम प्रॉफिट करणं नाहीये, बिझनेस करणं नाहीये. सरकारचं काम हे सेवा देणे, हे महत्वाचं काम आहे. सो प्रायव्हेट कंपन्यांसाठी नीतिमत्तेमध्ये बिझनेस ऑफ बिझनेस इज बिझनेस, पण सरकारी कंपनीमध्ये पीएसयू, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, त्यांचा बिझनेस ऑफ बिझनेस इज बिझनेस आहे, पण त्यांचा बिझनेस हे तुमच्या प्रभावी प्रशासनाच्या रस्त्यामध्ये आलं नाही पाहिजे. म्हणजे काय की तुम्ही बिझनेस करताना प्रॉफिटच्या मागे फक्त नाही बघितलं पाहिजे, तुम्हाला लोकांना सेवा देणे, इक्विटी, इक्वॅलिटी, जस्टिस, न्याय, ह्या सर्व संकल्पना पाळणं गरजेचं आहे. सो मग देशाचा पैसा वाचवण्यासाठी जर सरकारी 2 लाख आर्मीमध्ये सैनिकांना घेतलं नाही, याच्यामुळे सरकारचा पैसा वाचला, अर्थकारण सुधारलं, सरकारची इफिशियन्सी वाढली, पण इफेक्टिव्हनेस, जे लोक मारले गेले आतंकवादी हल्ल्यामध्ये. सो सरकारचं काम हे बिझनेस करणं आहे का? सरकारचं काम आहे की प्रशासन मध्ये ज्यादा प्रभावी असणे, न्याय देणे, लोकांच्या हिताचं रक्षण करणे, समता समानता प्रस्थापित करणे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या दोन्ही करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. सो सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व पेच, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत. सो हा पहिला टॉपिक. आणि त्याचा सब टॉपिक काय आहे? नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम आणि सत्सद विवेक बुद्धी. सो कायदे, नियमन हा टॉपिक मी आधी सांगितला की नैतिक निर्णय घ्यायचे असतील तर 2 गोष्टी मदत करणार आहेत: चांगले कायदे, नियमन, इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर, आणि चांगले व्यक्ती. मगाशीच मी सांगितलं की या दोन्हीमध्ये आता सिलेबस डिवाइड आहे. देन अकाउंटेबिलिटी अँड इथिकल गव्हर्नन्स, स्ट्रेंथनिंग ऑफ इथिकल अँड मोरल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. सो उत्तरदायित्व आणि नैतिक कारभार, प्रशासनात नैतिक आणि नीतिविषयक मूल्यांचे बळकटीकरण. आता याच्यामध्ये मग उत्तरदायित्व म्हणजे काय हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि प्रशासनाचा खूप महत्वाचा, जी बरीच मूल्ये दिलेली आहेत सिलेबसमध्ये, 10-12च्या वर दिलेली आहेत. ओके, सचोटी, उत्तरदायित्व, पारदर्शकता, सहिष्णुता, करुणाभाव, प्रतिसाद देणारे प्रशासन, तटस्थता, निष्पक्षता वगैरे खूप मूल्य दिलेली आहेत. पण ह्याच्यात जर सगळ्यात महत्वाची कुठली मूल्य आहेत जर तुम्ही मला विचारलं तर सर्वात महत्वाचं आहे हे अकाउंटेबिलिटी अँड इथिकल गव्हर्नन्स, उत्तरदायित्व आणि नैतिक कारभार. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी, सरकारमधील माहितीची देवाणघेवाण आणि पारदर्शकता. आता ही 2 का महत्वाची आहेत? कारण तुम्हाला नंतर कळेल जेव्हा मी डिटेलमध्ये शिकवेन. सो ह्या 2 मूल्यांमध्ये लोकशाहीची व्याख्या दडलेली आहे. म्हणजे काय? सो बेसिकली उत्तरदायित्व याचा अर्थ काय की कुठलंही काम जे सरकार करतं हे कायद्याच्या चौकटीतून केलं पाहिजे. आणि सगळ्यात इंडियातला सगळ्यात महत्वाचा कायदा कुठला? संविधान. संविधान सगळ्यात उच्च कायदा झाला. आणि त्याचबरोबर सरकारी अधिकारी कुठलाही निर्णय घेत असेल, ओके, किंवा सरकारी अधिकारी, मंत्री लोक पण, सगळे आमदार खासदार कायद्याच्या चौकटीत राहूनच, आणि जे पण निर्णय घेतात ते निर्णय घेताना ओके तुम्ही कायद्याला बांधील आहात, आणि कायद्यातून तुम्ही कोणाला बांधील आहात? लोकांना. एक सरकारी अधिकारी ओके हा त्याच्या मंत्र्याला उत्तरदायी असतो की त्याला उत्तर द्यावं लागतं. तो मंत्री त्याच्यावर कंट्रोल ठेवणार आहे, तू बाबा असं काम का नाही केलं, तू कायद्याचं उल्लंघन का केलंस. ओके, त्याच्यानंतर तो मंत्री हा विधिमंडळाला उत्तरदायी आहे की जोपर्यंत विधिमंडळात तो नीट काम करतोय, विधिमंडळाचा विश्वास आहे, तो मंत्री राहील. विधिमंडळात विश्वास गमावला, सरकार पडेल. आणि विधिमंडळात ते आमदार खासदार का बसलेत? कारण आपण लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. सो आपण लोकांना निवडून देतो, आमदार खासदार, आणि निवडणुकीद्वारे आपण त्यांच्यावर कंट्रोल ठेवतो. आमदार खासदार मंत्र्यांवर कंट्रोल ठेवतात, मंत्री प्रशासनावर कंट्रोल ठेवतात. आणि या प्रोसेसमध्ये इनडायरेक्टली आपण जनता ही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कंट्रोल ठेवते. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये याला आपण म्हणतो ट्रिपल चेन ऑफ कलेक्टिव्ह अकाउंटेबिलिटी, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. ती उत्तरदायित्वाची ही ओके 3 स्तरीय शृंखला, ते मी पुढे त्याच्याबद्दल लेक्चरमध्ये सांगेन. पण पॉइंट हा आहे की याच्यामध्ये सो लोकशाहीची जी व्याख्या काय आहे, सो लोकशाहीची व्याख्या काय आहे? ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. पहिले जे 2 शब्द आहेत ऑफ द पीपल अँड बाय द पीपल, हे उत्तरदायित्व सुनिश्चित करतं. प्रशासकीय अधिकारी तोपर्यंत काम करतील
जेव्हा मंत्री त्यांना कंट्रोल करतात, तर मंत्री तोपर्यंत तिथं आहेत जोपर्यंत आमदार खासदारांचा विश्वास आहे, आणि आमदार खासदार तिथं जोपर्यंत आहे जोपर्यंत लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. ओके, सो ऑफ द पीपल अँड बाय द पीपल. आम्ही निवडून दिलेलं आणि आमच्यासाठी काम करणारं. 5 वर्ष काम करा, नाही नीट केलं घरी जावा. ओके, सो गव्हर्नमेंट इज अ सर्व्हिस प्रोव्हायडर ऑन अ 5 year कॉन्ट्रॅक्ट. 5 वर्ष कॉन्ट्रॅक्टवर नीट काम केलं, परत निवडून देऊ, मंत्री बनवा, मंत्री बनवून तुमच्यातले प्रशासनावर ताबा ठेवा आणि 5 वर्ष नीट काम करा. सो ऑफ द पीपल बाय द पीपल. आणि सगळी लोकशाही आहे कशासाठी? लोकांसाठी. ओके, आणि मग सगळी लोकशाही लोकांसाठी आहे. पुढे गांधी शिकवताना त्यांचा एक खूप महत्वाचा विचार बघायचा आपल्याला, मनुष्य साधन नाही साध्य आहे. सो मनुष्य साधन नाही साध्य आहे, तर साधन ओके काय आहे म्हणजे प्रशासन, आणि साध्य काय आहे? लोकांचं कल्याण. सो सरकार चालवते कोणासाठी? लोकांसाठी. लोकशाही कोणासाठी? लोक कल्याणासाठी. अंत्योदय जे गांधींनी सांगितलं, सगळ्यात लास्ट जो माणूस आहे त्याच्या उदयासाठी. आणि तेच जर करायचं असेल तर ऑटोमॅटिकली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? ओके, की डेमोक्रेसीमध्ये लोकांसाठी चालवतात. लोकांना कळू द्या कशासाठी चालवत आहे सगळा देश. म्हणजे काय? ऑफ द पीपल बाय द पीपल अँड लास्ट वर्ड फॉर द पीपल. आणि सो पारदर्शकता प्रशासनातली हे सुनिश्चित करते की सरकार जे पण निर्णय घेत आहे, हा निर्णय असाच का घेतला? ओके, हा निर्णय का योग्य आहे हे तुम्ही सरकारला, लोकांना पटवून दिलं पाहिजे. निर्णय लोकांसाठी आहे ना, तर लोकांना कळू द्या. आणि मग लोकांना ते कळवून द्यायचं असेल तर काय करावं लागेल? प्रशासनातली पारदर्शकता वाढवली पाहिजे. प्रशासनात जास्तीत जास्त लोक आले पाहिजेत, लोकांनी सहभाग घेतला पाहिजे, इंटरॅक्ट केलं पाहिजे, आणि त्याच्यातून हळूहळू होणार आहे, वाढणार आहे तुमची प्रशासनातील पारदर्शकता आणि लोक सहभाग. आणि मग त्याच्यामुळे आता मग ह्या गोष्टी कशा करायच्या, हे सगळं उत्तरदायित्व कसं वाढवायचं, पारदर्शकता कशी वाढवायची, त्याच्या बऱ्याच मेथड्स आहेत, त्या मी क्लासरूम मध्ये डिटेलमध्ये शिकवेन. सो बेसिकली पण मग उत्तरदायित्व आणि पारदर्शकता लोकशाहीची सगळ्यात प्रमुख मूल्य सो सिलेबसमध्ये सेपरेटली मेन्शन आहेत. सो हे तुम्हाला एकदा सेन्स आला ना की लोकशाही काय आहे आणि हे सगळं कशासाठी चाललंय, हा पेपर खूप इझी होतो. ओके, आणि त्यामुळे मी सांगितलंय माझे क्लासरूमचे लेक्चर्स, नोट्स आणि युपीएससी गाईडचं जे मटेरियल मिळेल, दुसरं काही बघायची गरज नाही, फक्त आन्सर रायटिंग करायचं. कारण हे रिझनिंग बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. सो तुम्हाला त्याची चांगलं प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. सो उत्तरदायित्व आणि नैतिक कारभार, प्रशासनाने नैतिक आणि नीतीविषयक मूल्यांचे बळकटीकरण. आणि मग नैतिक उत्तरदायित्व, नैतिक कारभार आणि प्रशासनात नैतिक नीतीविषयक मूल्य कशी अजून वाढवता येतील, उत्तरदायित्व कसं वाढवता येईल, पारदर्शकता कशी वाढवता येईल, सिक्युरिटी कशी वाढवता येईल, सगळीकडेच तो पॉईंट बघायचा आपल्याला, हाऊ टू स्ट्रेंथन. त्याच्यानंतर प्रोबिटी इन गव्हर्नन्स, कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस, फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स अँड प्रोबिटी, कारभारातील सचोटी आणि लोकसेवेची संकल्पना. सचोटी आणि कारभार यांना तात्विक आधार. सो आता बेसिकली की सचोटीने कारभार, आता बेसिकली एमपीएससीनी सिलेबसमध्ये तर सभ्यता शब्द वापरलेला आहे, तुम्ही सभ्यताही पकडा. पण आधीच मी सांगतोय एमपीएससीने काही शब्द वापरू द्या, सिलेबसमध्ये जर त्यांनी गडबड केली असेल शब्द वापरताना तर पेपरमध्येही गडबडी होऊ शकतात. पण त्याच्यामुळे मी क्लासरूममध्ये शिकवताना तुम्हाला इंग्लिश टर्म्स पण देणार, आणि या इंग्लिश टर्म्स आधी लक्षात ठेवायच्या आणि इंग्लिश टर्मवरून उत्तर द्यायचं प्रश्नाचं. सो ते कळेल मी क्लासरूममध्ये तुम्हाला सांगेन, कारण बऱ्याचशा संकल्पना भारतात जन्मालाच नाहीत आल्या. हे प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉल सायन्स, हे कांत, बेनथॅम, सगळे तिकडची लोक होते, मॅक्स वेबर वगैरे सगळे, ह्या सगळे कॉन्स्टिट्यूशन, संविधान, थिअरी ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर, मॉन्टेस्क्यूनी दिलेली थिअरी, ऍडम स्मिथचा कम्युनिझमचा, कॅपिटलिझमचा सिद्धांत, ज्याची कार्ल मार्क्सची साम्यवाद समाजवादाच्या थिअऱ्या. ओके, त्याच्यानंतर जॉन रॉल्स, अमर्त्य सेनचा थोडाफार सिद्धांत वगैरे जे आहेत. सो मॅक्झिमम आयडिया ज्या आहेत ह्या वेस्टर्न आहेत. सो त्याला आपण मराठी शब्द बनवून दिलेले आहेत, टाकलेले आहेत. सो त्याच्यामुळे मराठी शब्दावरून तुम्हाला त्याचा खरा अर्थ कळेल, त्याच्यात गडबड होऊ शकते. त्यामुळे इंग्लिशच अर्थ आधी वाचायचा पेपर मधला काय आहे आणि उत्तर लिहिताना लिहायचं. सो आता मी एवढं सांगतो की इंटिग्रिटी म्हणजे सचोटी नाही, इंटिग्रिटी म्हणजे विश्वासार्हताच, आणि सचोटी ओके म्हणजे प्रोबिटी. सभ्यता म्हणजे सिव्हिलाइज झालं, सिव्हिलाइज असणे. सिव्हिलाइज आणि सभ्यतेचा काय संबंध? ओके, सो सिव्हिलायझेशन त्याला म्हणतो आपण सभ्यता. सिंधू संस्कृती किंवा सिंधू सभ्यता, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ओके, सो सिव्हिलाइज्ड हा एक वेगळा, प्रशासकीय अधिकारी सिव्हिलाइज पाहिजे ही वेगळी गोष्ट आहे, सभ्य पाहिजे. ओके, सो ते पूर्ण वेगळा पॉईंट आहे. सचोटी, आता सचोटी जी आहे ना ती फक्त व्यक्तीच्या आत नसते. सचोटी असा गुण आहे की जो प्रशासनात पण असतो. सो विश्वासार्हता म्हणजे काय? मी करप्शन करणार नाही. ओके, आणि मी सरकारी गाडी माझ्या खाजगी कामालाही वापरत नाही. हे झालं तुमचं ओके विश्वासार्हता. सचोटी म्हणजे ओके तुम्ही जे काम करत आहात त्याच्यामध्ये की
इंटिग्रिटी काय सांगितलं, विश्वासार्ह, कम्प्लीट, होल कॅरेक्टर आहे तुमचं. सो होलसमनेस, इंटिग्रल कॅरेक्टर, की तुमच्या कॅरेक्टरमध्ये कुठलाही गॅप नाही. मॅथमॅटिक्स मधलं इंटिग्रेशन कन्सेप्ट. सो मी करप्शन करत नाही, मी सरकारी गाडी पण पर्सनल यूज साठी वापरत नाही, हे झाला विश्वास. आता पण सचोटी म्हणजे की मी तर करप्शन करत नाही, पण माझ्या आधी जे करप्शन करून गेले ना त्यांचे सगळे करप्शन बाहेर काढणार, आणि माझ्या नंतर जर कोण आला तर त्याचंही करप्शन मी सगळं बाहेर त्यांनाही करप्शन करण्याची संधी सोडणार आहे. मी सिस्टीमच अशी बनवून जाणार. ते झालं तुमचं सचोटी. सो तुम्हाला दोन्ही गोष्टी प्रशासनामध्ये करायच्या, सचोटी इम्प्रूव्ह करायला लागतात. चांगले व्यक्ती घ्या आणि चांगली सिस्टीम पण बनवा सचोटीवाली. सो कारभार, सचोटी आणि लोकसेवेची संकल्पना, की कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस, आणि सचोटी आणि कारभार यांना तात्विक आला, फिलॉसॉफिकल बेसिस काय आहे. आणि ज्यात युपीएससीने स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारलेला की कारभारातील सचोटी म्हणजे काय, आणि कारभारात व्हॉट डू अंडरस्टँड बाय टर्म प्रोबिटी, आणि हाऊ टू इन्शुअर प्रोबिटी इन गव्हर्नन्स. प्रशासनात सचोटी कशी वाढवाल. सो असे प्रश्न येतात. सो मी सांगितले दर मूल्य कसं वाढवायचं त्याच अँगलने आपल्याला सिलेबस बघायचा आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी, इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी, सरकारमधील माहितीची देवाणघेवाण आणि पारदर्शकता. सो माहितीचा अधिकार, नीती नियम, आचारसंहिता. सो इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नन्स, राईट टू इन्फॉर्मेशन, कोड ऑफ इथिक्स, कोड ऑफ कंडक्ट. सो सरकारमधील माहितीची तुम्ही कशी देवाणघेवाण करणार, आणि पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नीती नियम आणि आचारसंहिता. सो पारदर्शकता का महत्वाची आहे तो तुम्हाला पार्ट इथे बघावा लागेल. पारदर्शकता, आणि पारदर्शकता वाढण्यासाठी माहितीची देवाणघेवाण, राईट टू इन्फॉर्मेशन सेपरेटली पण मेन्शन आहे या टॉपिकमध्ये, पण तो अभ्यास करायचा. आणि माहितीचा अधिकार, ओके, आणि नीती नियम आणि आचारसंहिता. आता हा ऍक्च्युली सेपरेट टॉपिक आहे, एकाच लाईन मध्ये आलं, कोड्स ऑफ इथिक्स अँड कोड ऑफ कंडक्ट. आता हा टॉपिक काय, कोड ऑफ इथिक्स अँड कोड ऑफ कंडक्ट. युपीएससीने याच्यावर प्रश्न विचारलेला, व्हॉट डू अंडरस्टँड बाय टर्म कोड ऑफ इथिक्स अँड कोड ऑफ कंडक्ट. सो आता लक्षात घ्या की कोड ऑफ इथिक्स ह्या जनरल गाईडलाईन असतात. जनरल गाईडलाईन म्हणजे काय, की बाबा तुम्ही, आता मी इथं युपीएससी गाईडमध्ये जॉब करतोय, तर मग युपीएससी गाईडमध्ये की बाबा शिकवताना जर युपीएससी गाईडचा काही टी शर्ट असेल, युनिफॉर्म, तर मी तो घातला पाहिजे, एक जनरल गाईडलाईन आहे वगैरे. मी लेक्चर्स टाइमला ऑफलाईन बॅच चालू आहे तर मी वेळेवर आलं पाहिजे वगैरे. सो एखाद्या दिवशी लेट व्यक्ती होऊ शकतो. सो त्याच्यामुळे ह्या जनरल गाईडलाईन्स आहेत की बाबा ह्या तुम्ही पाळा. पण गाईडलाईनचा एखादा असा पार्ट की जो कोड ऑफ कंडक्ट, की ज्याचं व्हायलेशन जर मी केलं तर त्याच्या अगेन्स्ट लीगल ऍक्शन होऊ शकते. सो मी काम करताना कुठला फायनान्शियल फ्रॉड केला तर त्याच्यावर लीगल ऍक्शन होऊ शकते, तर तो पार्ट येतो कोड ऑफ कंडक्ट. सो कोड ऑफ कंडक्ट म्हणजे असं इलेक्शन मध्ये जे असतं ना मोरल कोड ऑफ कंडक्ट, तो जर कुठल्या आमदार खासदारांनी व्हायलेट केला तर त्याच्यावर इलेक्शन कमिशन ऍक्शन घेऊ शकते. ते जे आमदारकीचा हे जे आहे कॅन्डिडेटवर पण कॅन्सल होऊ शकतं. सो कोड ऑफ इथिक्स म्हणजे जनरल गाईडलाईन ज्यांना कायदेशीर वैधता नसते, पण कोड ऑफ इथिक्सचा एक पार्ट जो कायदेशीररित्या बांधिलकी मध्ये येतो तो येतो तुमचा कोड ऑफ कंडक्ट मध्ये, की जी गोष्ट तुम्हाला करावीच लागणार. मग त्याच्यामध्ये एक सरकारी अधिकारी आहात तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, हितसंबंधाचा संघर्ष, त्याचे क्लिअर कट नियम आहेत. की एखाद्या कामामध्ये तुम्ही कुठलं कॉन्ट्रॅक्ट वगैरे देत आहात, तुमच्याच कोणी पाहुणा रावळा त्या कामामध्ये आलेला आहे, तर तुम्ही त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊ शकत नाही. ते तुम्हाला आधी सिनियरला सांगावं लागेल की असा इश्यू झालेला आहे. सिनियर ठरवेल तुम्ही काय करायचं ते. सो हितसंबंध जर तुम्ही लपवले तर सिव्हिल सर्व्हिस कोड ऑफ कंडक्ट रूलमध्ये तुमच्यावर लीगल ऍक्शन होऊ शकते. तसं पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी, तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घेऊ शकत नाही, राजकीय पक्षाचे मेंबर बनू शकत नाही. कोर्टामध्ये एखादी केस असेल तर त्याच्यावर तुम्ही कुठली भाष्य करू शकत नाही. क्लिअर कट रूल आहेत. व्हायलेट केले तर सस्पेंड होऊ शकता. ते येतात तुमचे सिव्हिल सर्व्हिस कोड ऑफ कंडक्ट रूल. सो कोड ऑफ इथिक्स चाच एक पार्ट आहे कोड ऑफ कंडक्ट रूल. सो नीती नियम की कोड ऑफ इथिक्स, हे सगळे नीती नियम, नीतीचे नियम कोड ऑफ इथिक्स पाळावे लागतील प्रशासनात. पण त्याचाच मग कोड ऑफ नीतीचे नियम बरेच असतात. जसं तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत वगैरे जॉब करताय किंवा कुठल्याही कंपनीमध्ये बऱ्याच मुली जॉब करत असतात. तर मग मी विप्रोमध्ये होतो, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 2-3 वर्ष मी जॉब केलेला इंजिनिअरिंग झाल्यावर. सो तिथं आम्हाला जे ट्रेनिंग दिलं जातं किंवा दिलं गेलेलं त्याच्यात हे सगळे कोड ऑफ इथिक्स, कोड ऑफ कंडक्ट सगळे नियम सांगितलेले. मग त्यांनी गाईडलाईन्स मध्ये सांगितलेलं की बाबा एक तुम्ही काम करताना इथे बऱ्याच मुली वगैरे ज्या असतात. सो मग काम करताना ओके, एखादी मुलगी जर उशिरा काम करत असेल, एकटीच असेल ऑफिसमध्ये, तुम्ही सेकंड लास्ट आज जाणार आहे, तर तिला विचारा की त्याला कंपनी पाहिजे का,
आणि जर ती म्हणाली हो मला कंपनी द्या, मी एकटीच आहे वगैरे, तर तुम्ही तिच्याबरोबर थांबा. आता ही गाईडलाईन आहे, तुम्हाला तुमची फॅमिली, घर बार, तुमचं काम असू शकतं. सो ही गाईडलाईन आहे की तुमच्याकडून हे अपेक्षित आहे, असं करा, नीतीचा नियम. पण त्याचबरोबर आम्हाला सेक्शुअल हॅरेसमेंट पॉलिसी ऍट वर्कप्लेस पण सांगितलेली की कुठलाही प्रशासकीय कुठल्याही कंपनीमध्ये काम करताना तुम्ही कुठल्याही मुलीला टच केलं अदर दॅन एल्बो टू पाम हा भाग सोडून तिच्या शरीरावर कुठल्याही प्रकारे टच केलं आणि जर तिने आमच्याकडे कंप्लेंट केली तर सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्कप्लेस अंडर कंप्लेंट रजिस्टर करून लीगल ऍक्शन जी घेतली जाईल. आणि त्याच्यानंतर मग काय तुम्ही गिल्टी सापडला तर सस्पेन्शन, डिसमिसल जी पण ऍक्शन होणार. सो तो भाग जो कायदेशीररित्या बंधनकारक आहे तो येतो तुमचा आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट. आणि मग भारत सरकारचा एक नियमच आहे सिव्हिल सर्व्हिस कोड ऑफ कंडक्ट पॉलिसी 1963. तसं महाराष्ट्र सरकारचा पण कायदा आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कोड ऑफ कंडक्ट रूल. देन सिटीजन चार्टर, वर्क कल्चर, क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी अँड युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स अँड चॅलेंजेस ऑफ करप्शन. सो नागरिकांची सनद, कार्य संस्कृती आणि सेवा वितरणाची गुणवत्ता आणि सार्वजनिक निधीचा वापर आणि भ्रष्टाचाराची आव्हाने. आता हा सगळा जो पार्ट आहे तो मॅक्झिमम करप्शन रिलेटेड आहे. सो याच्यामध्ये सिटीजन चार्टर, नागरिकांची सनद काय असते. सो नागरिकांची, आता तुम्ही चार्टर शब्द आधी कुठं ऐकलाय का? सो तुम्ही ऐकला असेल हिस्ट्रीमध्ये सिटीजन हे जे होतं चार्टर ऍक्ट जे ईस्ट इंडिया कंपनीला दिले जायचे. सो चार्टर ऍक्ट जे आहेत की तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीला देता, ओके, किंवा एका व्यक्तीला. सो सिटीजन चार्टर म्हणजे काय की नागरिकांचे काय अधिकार आहेत. सो जेव्हा तुम्ही एखाद्या प्रशासकीय खात्यामध्ये जाता, विभागामध्ये जाता, तर तुम्हाला तिथून काही सर्व्हिस पाहिजे आहे तर तुमचे काय अधिकार. तुम्ही एखाद्या बँकेत जाता तर बँकेमध्ये सिटीजन चार्टर असतो की बँक तुम्हाला काय काय देणार आहे, की कुठले कुठले अकाउंट ओपन होतील, किती दिवसात ओपन होतील, किती चार्जेस भरावे लागतील, कुठले डॉक्युमेंट द्यावे लागतील, हे सगळे की मग ते वाचून नागरिकांना स्वतःचे अधिकार कळणार आहेत. मग याचे फायदे काय, तोटे काय, आज सिटीजन चार्टरची काय परिस्थिती आहे वगैरे त्याच्या रिलेटेड जे सगळे इश्यू आहेत ते सिटीजन चार्टर. देन वर्क कल्चर, कार्य संस्कृती. एक प्रशासनात जेव्हा तुम्ही काम करताय तर प्रशासनामध्ये कार्य संस्कृती, एक चांगलं सकारात्मक वर्क कल्चर कसं क्रिएट होईल, त्यासाठी लोकांना कसं मोटिवेट करा वगैरे, हे जे सगळे पार्ट आहेत की थोडा एमबीए रिलेटेड पार्ट आहे तो, ते कार्य संस्कृती. आणि तुमचं सेवा वितरणाची गुणवत्ता, की तुम्ही सर्व्हिस डिलिव्हरी कशी वाढवताल, त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट येतो सेवोत्तम मॉडेल. आणि सर्व्हिस डिलिव्हरी कशी वाढवू शकता त्याच्यात बरेच मेथड आहेत. ई गव्हर्नन्स, सगळं ऑनलाईन करा ना, लोकांना कशा लाईन मध्ये उभं करता. ई गव्हर्नन्स, एटीएम आले, एटीएम इज अ क्लासिक एक्झाम्पल की 24/7 तुम्हाला पैसे मिळू शकतात आणि काय चालतात बँकिंग मध्ये तुम्हाला लाईन मध्ये उभे राहायची गरज नाही. सो सेवा वितरण, जो सरकार जे सेवा देतं, पासपोर्ट, बँकिंग, इलेक्ट्रिसिटी, सगळ्या त्या कशा तुम्हाला सुधारता येईल. आणि त्याच्यानंतर सार्वजनिक निधीचा वापर, देन सरकार जे फंड देत आहे त्याच्यावर युपीएससीत प्रश्न आलेला की अंडर युटिलायझेशन अँड मिस युटिलायझेशन ऑफ फंड्स, ओके, इज व्हॉट यू कॉल क्रिमिनल, शुड इट बी ट्रीटेड ॲज अ क्रिमिनल ऑफेन्स. की काही प्रशासकीय अधिकारी दिलेला पैसा हा अंडर युटिलाइज करतात, की त्याचा योग्य वापरच करत नाहीत, किंवा म्हणजे त्याचा वापर करत नाहीत, तसाच पडून राहतो, किंवा मिसयुटिलाइज, डायव्हर्जन करतात. तर मग ह्याच्या काय समस्या आहेत प्रशासनातल्या, तो एक भाग आहे. आणि त्यानंतर भ्रष्टाचाराची आव्हाने. सो करप्शन, मग करप्शन मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायच्यात की बाई करप्शन मध्ये की करप्शन जे चालतं तर मग करप्शनची कारणे काय, करप्शनचे परिणाम काय, करप्शन कसं रोखू शकतो, हे 3-4 पॉईंटमध्ये हा पार्ट जो आहे सिलेबसचा आपल्याला बघायचा आहे. आणि त्याच्यानंतर सिलेबसचा जो भाग आहे की हा जो सगळा पार्ट होता आतापर्यंत सांगितलेला, हा ज्यादा प्रशासनाच्या रिलेटेड होता, म्हणजे सिस्टीमचा भाग होता. की सिटीजन चार्टर सिस्टीमचा भाग आहे, व्यक्तीच्या आत नसतो सिटीजन चार्टर. तुम्ही आपण कायद्याने अधिकार देतो व्यक्तीला, सेवा वितरण कायद्याने इम्प्रूव्ह करतो आपण, करप्शन कायद्याने रोखतो, सचोटी, उत्तरदायित्व, पारदर्शकता, आरटीआय ऍक्ट, पारदर्शकता कायद्याने इम्प्रूव्ह करतो. सो कायदे, नियम, नियमन, गुड सिस्टीमचा पार्ट होता. हा जो टॉपिक आहे गुड पर्सन, चांगली लोक. आणि म्हणून सिलेबसचा टॉपिक आहे ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज, वृत्ती आणि नागरी सेवेतील पायाभूत मूल्ये. की एक सरकारी अधिकारी म्हणून तुमच्याकडे कुठली वृत्ती पाहिजे, ओके. सो नावच काय, इंडियन सिव्हिल सर्व्हिस. आता त्याच्यावर जेव्हा आपली संविधान सभा डिस्कस करत होती हे सगळ्या गोष्टी, तर त्यावेळी आंबेडकरांचं एक वाक्य आहे की इंडियन सिव्हिल सर्व्हिस इज नायदर इंडियन नॉर सिव्हिल अँड डज नॉट प्रोव्हाइड द सर्व्हिस. पहिले तर सगळे इंग्रज लोक होते, सिव्हिलाइज तर अजिबात नव्हते, सभ्य हे डायर सारखे लोक, आणि सर्व्हिस
लोकांचं भलं कल्याणकारी राज्य वेलफेअर स्टेटशी तर त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. मग हे जे आहे की मग एक चांगले अधिकारी, इंग्रज गेले ह्या अधिकाऱ्यांना सोडून, सो मग जे आपण म्हणतो अंग्रेज गए औलाद छोडके, तोच प्रकार आहे. मग हे जे अधिकारी आहेत आज पण तसेच वागतायत. आम्ही इथं राज्य करायला आहे, कुणाच्या कानफडात मारतो. ओके, सो पोलीस प्रशासन फॉर एक्झाम्पल एकमेव असं डिपार्टमेंट असेल ना जे आहे लोकांच्या सुरक्षेसाठी, पण त्यांना बघून लोकांना भीती वाटते. ज्या डिपार्टमेंटच्या लोकांना बघून लोकांना वाटलं पाहिजे आत्मविश्वास, अरे वा पोलीसवाले आहेत, काही काळजी करायची गरज नाही, त्यांना बघून पोलिसांना भीती वाटते, लोकांना भीती वाटते. मग तुम्ही केलं काय एक प्रशासनात पोलीस यंत्रणेने की लोक भीत आहेत तुम्हाला, लोकांना तुमच्यावर ज्यादा विश्वास पाहिजे. मग हे जे करण्यासाठी की काय वृत्ती प्रशासनात अधिकाऱ्यांची पाहिजे, त्यांनी कसं लोकांशी वागलं पाहिजे, त्यांच्या आत कुठली अंतर्गत मूल्य पाहिजेत, तो सगळा पार्ट इथे कव्हर होतो. मग त्यांनी कुठली मूल्य सांगितलेत? विश्वासार्हता, की तुम्ही विश्वासार्ह इंटिग्रल पाहिजे, निपक्षपाती पाहिजे, तुम्ही तटस्थ पाहिजे, न्यूट्रल, की डझंट मॅटर. आता न्यूट्रलिटी खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे, सगळे मी नंतर सांगेन. पक्षपाती म्हणजे काय, निपक्षपाती म्हणजे की तुम्ही कुठल्याही राज्यातले आहात आणि तुमचं पोस्टिंग कुठल्याही राज्यामध्ये झालेलं आहे, डझंट मॅटर तुम्ही कुठून आला आणि कुठे पोस्टिंग आहात, सर्व इंडियाचेच नागरिक आहेत आणि मी इंडियाचा नोकरदार आहे आणि त्याच वृत्तीने सगळ्यांशी वागायचं. त्या लोकांची जात धर्म काही असो, ओके, त्याच्याशी घेणं देणं नाही. मग आता बीडमध्ये जो इश्यू झाला की 2 जातींमधले वादविवाद, मग बीडमध्ये सरकारने IPS जो पाठवला तो महाराष्ट्रातला नको म्हणले, कुठल्याही ह्याचा पाठवला तर इथं वादविवादच होतील. ओके, मग बाहेरचाच IPS नवनीत सर जे पाठवले त्यांना. ओके, सो ऍक्च्युली माझ्या मिसेस ज्या आहेत त्या डेप्युटी कमिशनर पुण्यामध्येच आहेत, IRS 2019-22, सो त्यांचेच परिचयाचे जे आहेत ते सर. आता यांनी तिथे एक जो निर्णय घेतला की स्वतःची आडनावच लावायची नाही, कारण पोलीस डिपार्टमेंटमध्ये आले तरी ह्याची जात कुठली, मग क्रिमिनल कोण आहे, विक्टीम कोण आहे, जात बघून सगळे वादविवाद पोलीस स्टेशनमध्ये. हे म्हणले इथून पुढे काही हे लावायचं नाही, कुणी आडनावच लावायचं नाही. म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणजे तुम्ही एक्स्ट्रीमली निपक्ष पाहिजे. सो आडनाव नाही आणि स्वतःची आयडेंटिटी पण कोणाला सांगायची नाही, जात धर्म तर बाजूलाच ठेवायचा. सो प्रशासनात तुम्ही किती निपक्षपातीपणे काम करता आणि त्याचाच एक भाग आहे तटस्थ, राजकीय दृष्ट्या तुम्ही किती तटस्थ आहात. डझंट मॅटर सरकारमध्ये कुठली पॉलिटिकल पार्टी निवडून आलेली आहे, प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याची आपली स्वतःची पॉलिटिकल आयडिओलॉजी असते. प्रशासन जॉईन करण्यापूर्वी त्यांनी बऱ्याच वर्ष कुठल्या तरी राजकीय पक्षाला वोट केलेलं असतं. ओके, त्याच्यानंतरही तो वोट करणारच असतो. सो तुमची राजकीय मते आहेत, तुम्हाला काही राजकीय नेते आवडतात, राजकीय पक्ष आवडतात, पण प्रशासनात काम करताना तुम्हाला न आवडणारा राजकीय पक्ष निवडून आलेला असेल, तुम्हाला न आवडणाऱ्या राजकीय पक्षाने सरकार बनवून तुम्हाला न आवडणारा व्यक्ती ओके मुख्यमंत्री प्रधानमंत्री जरी झाला असेल तरी पण तुम्ही काम करताना ओके कुठं आपले स्वतःची राजकीय मतं बाजूला सोडून त्यांनी दिलेले आदेश कायदेशीरपणे आणि पूर्ण निपक्षपणे तटस्थ राहून त्यांची अंमलबजावणी घडवून आणली पाहिजे. ते असतं तटस्थता. आता ही तटस्थता का गरजेची, नसेल तर काय प्रॉब्लेम, असेल तर काय फायदे, कशी सुनिश्चित करायची, हे सगळं आपण पुढे क्लासरूम लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघू. तसंच वस्तुनिष्ठता, तुम्ही जे निर्णय घेता ते किती वस्तुनिष्ठपणे घेता, की भावनांना न आणता फक्त पॅरामीटरवर वस्तुनिष्ठ. ओके, सो वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ दोन गोष्टी असतात. व्यक्तिनिष्ठ म्हणजे स्वतःच्या भावनांनी निर्णय घेणे, की मला वाटतं अंड नॉनव्हेज नाही आहे वगैरे. वस्तुनिष्ठ म्हणजे नियम. ओके, क्रायटेरिया आहे असंच. ओके, खरंच बोला, कधीच खोटं नाही बोलायचं. छोटं खोटं बोललं तर चालतं, मोठं खोटं बोलू नका. हे झालं व्यक्तिगत व्यक्तिनिष्ठ. ओके, त्याच्यानंतर लोकसेवेला समर्पण, तुम्ही किती डेडिकेटेड आहात. तसंच सहवेदना, एम्पॅथी. ओके, आता तिथं बरेच शब्द लोक वापरतात शब्द सहानुभूती, सिंपती. नाही, सहानुभूती वेगळं आहे. सिंपती, सहानुभूतीपेक्षा वरती येते सहवेदना, एम्पॅथी, आणि त्याच्यापेक्षा वरती येतो करुणाभाव, कंपॅशन. पुढे जे दिले की दुर्बल घटकांबद्दल सहिष्णुता आणि करुणा. आणि सहानुभूती, सहवेदना, करुणा ओके ह्या तिन्ही मध्ये ओके तिन्हीसाठी पहिल्यांदा तुमच्यात पाहिजे संवेदनशीलता. तुम्ही संवेदनशील माणूस पाहिजे, भावनिक पाहिजे. जो एकदम कोल्ड ब्लेडेड आहे ओके तो माणूस ना सिंपॅथेटिक असू शकतो, ना एम्पॅथेटिक असू शकतो, ना कंपॅशनेट असू शकतो. ओके, संवेदनशीलता किती जास्त लेवलची आहे. ओके, काहीच नसेल तर तुम्ही सिंपॅथेटिक पण असू शकत नाही. संवेदनशीलता थोडी असेल तर सिंपथी, PTR तुझ्याबरोबर वाईट झालं. अजून जास्त असेल तर एम्पॅथी, तुम्ही त्याचं दुःख समजू शकता. ओके, आणि त्याच्यापेक्षाही जास्त असेल करुणाभाव, तर नुसतं दुःख समजत नाही, तुम्ही जाऊन ते दुःख निर्मूलनासाठी काहीतरी प्रयत्न करता, ते करुणाभाव. हे सगळे टेक्निकॅलिटी क्लासरूम मध्ये शिकवेन मी. आणि सहिष्णू, एक सरकारी अधिकारी म्हणजे तुम्ही सिक्युलर पाहिजे,
सहिष्णू, टॉलरंट पाहिजे विविध मतांसाठी, विवाद, आयडिओलॉजी, धर्म, सर्व बाबतींमध्ये. आता तटस्थता काय असते प्रशासनात त्याचं एक उदाहरण सांगायचं म्हणून की हे जे आपलं युपी मध्ये जे बाबरी मस्जिद आणि जो डिमॉलिशन वगैरे झालं ते झाल्यावर म्हणजे 20-1 वर्षापूर्वी जेव्हा याचे केस इन्व्हेस्टिगेशन चालू होतं, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला ते काम दिलं की तर एक्सकॅव्हेशन करून आम्हाला रिपोर्ट द्या की सुप्रीम कोर्टाने किंवा अलाहाबाद हायकोर्टाने तेव्हा की हे जे एक्सकॅव्हेशन झालं करून की तिथं काय अवशेष आहेत का वगैरे. आणि मग तेव्हा आर्किओलॉजिकल सर्व्हेच्या युपी मधली जी डिव्हिजन होती त्यांनी ते एक्सकॅव्हेशन केलं आणि रिपोर्ट जमा केला सरकारला की ते हिंदू आणि जैन मंदिराचे अवशेष मिळाले आम्हाला. आणि हा रिपोर्ट देणारा माणूस जो होता ओके त्यांचं नाव चेक करा, ते होतं के मोहम्मद. आर्किओलॉजिकल सर्व्हेचे डेप्युटी डायरेक्टर होते ते युपी डिव्हिजन मधले. सो पॉइंट आहे की एक मुस्लिम व्यक्तीने रिपोर्ट सबमिट केला की तिथे हिंदू जैन मंदिराचे अवशेष सापडले. ही जे असते यालाच म्हणतात प्रशासनातील निष्पक्षता, तटस्थता, ओके, वस्तुनिष्ठता आणि सहिष्णुता. टॉलरंट राहून माझ्या भावना बाजूला ठेवून वस्तुनिष्ठपणे जे सापडलं इव्हिडन्स मी प्रेझेंट करणार, तटस्थ राहून ओके माझा धर्म सगळं सोडून मी देशाचा नागरिक आहे, जे सापडलं रिपोर्टमध्ये लिहिलं, बाकी मला माहित नाही. सो अशी मी बरीच उदाहरणं देईन जी प्रशासनात तुम्ही कोट करू शकता. आणि त्याच्यानंतर मग 3 छोटे टॉपिक्स आहेत. इथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल रिलेशन अँड फंडिंग, आंतरराष्ट्रीय संबंध व निधीमधील नैतिक मुद्दे. त्या एक सेपरेट पूर्ण टॉपिक आहे की इंटरनॅशनल रिलेशन मध्ये कुठले नैतिकतेचे नियम फॉलो करणं गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये की एखाद्या देशाला तुम्ही देणगी देताय पण तुम्ही कंट्रोल करायचंय, तुम्हाला असं वाटतं की युनायटेड नेशन मध्ये त्या देशाने माझ्या बाजूनी मतदान केलं पाहिजे तर हे अनैतिक आहे. सो मग हे असे बरेच नियम आहेत पॅरामीटर्स इंटरनॅशनल रिलेशन मध्ये जे आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, बिझनेस इथिक्स. देन तो पार्ट सांगितला मी एक प्रशासकीय खाजगी कंपनीमध्ये नीतिशास्त्र कसं चालतं आणि त्याच्यामध्ये मी सगळं टाटा कंपनीचं नीतिशास्त्र शिकवतो. टाटा कंपनीचे नीती नियम, टाटा कंपनीचा कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता, कायदा वगैरे. आणि त्याच्यात असे छोटे मोठे कन्सेप्ट आहेत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ओके, व्यावसायिक सामाजिक जबाबदारी वगैरे, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मागच्या लेक्चरमध्ये आणि ह्या लेक्चरमध्ये आपण जेवढ्या पण संकल्पना शिकलो 200-250 या सर्व संकल्पनांचा वापर करून प्रश्नातले जे केस स्टडी ज्या आहेत त्या आपल्याला सोडवायच्या. आणि हे जर जमायचं असेल तर तुम्हाला पहिला अभ्यासच किती ऍप्लिकेशन ओरिएंटेशननी करता. जे पण वाचताय ते थेरॉटिकली वाचू नका, ओके. जे पण पुस्तकात कंटेंट वाचताय हे तुमच्या डे टू डे लाईफशी, प्रशासकीय जीवनाशी, समाजाच्या अवस्थेशी लिंक करायला शिकायचं. आणि एकदा का ते लिंक करायला जमलं, तो दृष्टिकोन विकसित झाला तर केस स्टडी खूप इझी होतात. सो याच्यामध्ये पण मी खूप साऱ्या केस स्टडी घेऊन तुम्हाला हे कसे हे सर्व आयडियाज अप्लाय करायच्यात ते शिकवेन. बरेच सारे केस स्टडीचं मॉडेल आन्सर मी क्लासमध्ये डिस्कस करेन. आणि मग एकदा ते तुम्हाला फ्रेमवर्क कळालं की मग तुम्ही स्वतः खूप सारी प्रॅक्टिस करून केस स्टडीची उत्तरं लिहायची. आणि सो दॅट्स ऑल हा सिलेबस युपीएससी गाईडचा. सो मग ही जी पीडीएफ आहे ती डाउनलोड करायची असेल तर तुम्ही या QR कोडला स्कॅन करा. आणि त्याच्यानंतर मी जे सांगितलं की युपीएससी एमपी साठी आपली प्रिलिम्स मेन्स फाउंडेशन बॅच इंग्लिश मराठी मीडियम मध्ये चालू होत आहे 19 मेला, 2 जूनला, 23 जूनला, 14 जुलैला. आणि 19 मे ची बॅच लवकर जॉईन करा म्हणजे तुम्ही चांगल्या पोझिशन मध्ये असाल पुढचे एक्झाम साठी आणि नेक्स्ट कारण 26 साठी जे प्रिपेअर करत आहात त्यासाठी. आणि त्याचबरोबर 25 मध्ये जे एक्झाम देणार असतील सुरुवातीला मी प्रिलिम्सवरच फोकस करणार आहे आणि प्री झाल्यानंतर मेन्सच्या पार्टवर फोकस केला जाईल. आता हे करत असताना आणि 26-27 साठी देत असाल ही बॅच एकदम राईट सोल्युशन आहे तुमच्यासाठी. कारण तुम्ही व्यवस्थित हा सिलेबस कंप्लीट करून नेक्स्ट जी एक्झाम येईल सप्टेंबर वगैरेच्या आसपास तुम्ही खूप चांगल्या पोझिशन मध्ये असाल पुढच्या याच्यात एक्झाम देण्याच्या. प्रॉपर मेन्सचा अभ्यास, इथिक्स, एसे आन्सर रायटिंग सगळं व्यवस्थित झालेलं असेल. हा नवीन सिलेबस आहे त्याच्यामुळे तुम्हाला भीती जरी वाटत असेल तर त्याची काळजी करू नका. इथे युपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्म आम्ही 1-on-1 मेंटरशिप सेशन प्रोव्हाइड करतो युपीएससी टॉपर्स, इंटरव्ह्यू अपियर्ड मेंटॉर्स या सर्व लोकांबरोबर. आणि सो या बॅच बद्दल तुम्हाला काही ऍडिशनल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर किंवा युपीएससी गाईडच्या ऑफलाईन सेंटर पुण्यामध्ये व्हिजिट करा. ओके. सो दोन्ही मेथड्स मध्ये ऑनलाईन ऑफलाईन आम्ही ही बॅच देत आहे. आणि या बॅचची फीस पण खूप रिझनेबल आहे आणि त्याच्यावर तुम्हाला अजून 15% डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा कोड वापरू शकता अक्षय
सर, जो मी आधी सुरुवातीला मेन्शन केलेला आहे. सो दॅट्स ऑल फॉर नाव गाईज. थँक्स फॉर लिस्निंग. सो लवकरच भेटूयात ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅचमध्ये.